जय शिवराय दोस्तांनो, लाडकी बहीण योजनेतील 6 मे आला तरी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही आहे. ह्यावरून एक लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत किंवा जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्यामध्ये एक द्वेष किंवा एक संतापजनक किंवा चिंताजनक बाब तयार झाली आहे की बाबा आता ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहे. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आज आज म्हणजेच महिला आणि बालकल्याण विभाग यांच्यामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे की बाबा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जे आहे ते 10 तारखेपासून वितरित करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यापासून म्हणजेच 10 तारखेपासून वितरित करण्यात येणार आहे. ते 10 ते 15 तारीख या दरम्यान या मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत. पण तत्पूर्वी ज्या लाडक्या बहीण योजनेचे के-वाय-सी राहिलेले आहे किंवा काही के-वाय-सी चुकलेले आहेत किंवा काही अपात्र झालेले आहेत, तर त्यांना अशी लाभार्थी जर संख्या काढली तर जवळजवळ 57 लाख एवढी लाभार्थी संख्या आहे आणि पात्र लाभार्थी संख्या जी आहे 1,80,00,000 इतकी आहे. तर लवकरच यांना आता हप्ता वितरित सुरुवात होणार आहे. पण आता के-वाय-सी झालेली आहे, पण अद्याप हप्ता वितरित झालेला नाही आहे. म्हणजेच जवळजवळ 4 महिन्यापासून अनुदान अजून आलेलं नाही आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 4 महिन्याचे हप्ते आलेले नाहीत. पात्र आहेत, पण त्यांचे के-वाय-सी चुकले आहे. नंतर त्यांची के-वाय-सी केलेली आहे, पण अद्यापही हप्ता वितरित झाला नाही. अशाही लाडक्या बहिणीने ह्या महिन्यात हप्त्याचे वितरण होणार आहे आणि जे पेंडिंग हप्ते आहेत ते हप्त्याचे वितरण ह्या महिन्यात होणार आहे. तर आता ह्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की बाबा के-वाय-सी करून हप्ता आलेले नाही आहेत. काहींची के-वाय-सी केलेली नाही आहे, काहींची के-वाय-सी काही कारणास्तव के-वाय-सी झालेली नाही किंवा के-वाय-सी चुकलेली आहे. असे भरपूर लाभार्थी आहेत, पण त्यांची चूक दुरुस्त झालेली असेल तर त्यांनाही येणारा हप्ता जो आहे ह्या महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे. आणि आशा करूया की लवकरच म्हणजेच 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ह्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात होणार आहे. तसं आपण आज नवीन अपडेट घेणारच आहोत. धन्यवाद.